पुढे बातमी मोठी आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमधील अंतर्गत वादामुळे अजित पवार गटाचं मंत्रीपद लटकल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्रीपद ऑफर करण्यात आलं होतं, मात्र ते कॅबिनेट मंत्रीपदावर ठाम असल्याचं भाजपने सांगितलं। नेमकं मंत्रीपद कशामुळे लटकलंय यावरचा हा खास रिपोर्ट। अजित पवार गटाचं मंत्रीपद लटकलं। तटकरे पटेलांमध्ये वाद की कॅबिनेटवर ठाम? शिंदेंच्या 7 खासदारांमुळे अजितदादांमागे 7.5। लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत केंद्रातल्या मंत्रिपदावरून वाद सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव होता, मात्र अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मंत्रिपदासाठी ठाम भूमिका घेतली। त्यामुळे मंत्रिपदावरून अंतर्गत वाद झाल्याची चर्चा आहे। आता या वादात अजित पवार गटाचं मंत्रिपद लटकले। त्यामुळे आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये अजित पवार गटाच्या कुणाचाही शपथविधी होणार नाही, तर स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्रीपदाची ऑफर दिली असून अजित पवार गटाचा कॅबिनेट मंत्रिपदाचा आग्रह असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवार यांनी केलाय। राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्या ठिकाणी देण्यात आली होती। त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता। राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो। आम्हाला एक जागा मंत्रिमंडळामध्ये मिळाली पाहिजे। आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे। खरं म्हणजे अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात शिंदे गटाचा मोठा अडथळा आहे, कारण शिंदे गटाचे 7 खासदार निवडून येऊनही त्यांनाही स्वतंत्र प्रभार असलेलं एकच राज्यमंत्रीपद देण्यात आले। त्यामुळे भाजप अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला तयार नाही। मात्र यामुळे विरोधकांना अजित पवार गट आणि भाजपवर टीकेची आयती संधी मिळाली आहे। ईडी आणि सीबीआयच्या कारवाया रोखण्यासाठी कदाचित मंत्रीपद घेतलं नसावं असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। समजुतीमध्ये असंही ठरलं असेल की ठीक आहे, काही प्रमाणात ज्या ईडीच्या कारवाई होत्या त्याच्यातून तुम्हाला माफ केलं असेल, तर राहिलेल्या ज्या कारवाई त्याच्यातून तुम्हाला माफ करतो, पण तुम्हाला तिथं मंत्रीपद मिळणार नाही अशी कदाचित समजूत काढली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल। लोकसभेमध्ये जो निवडून आला त्यालाच मंत्रिपदासाठी प्राधान्य द्यायला हवं अशी भूमिका तटकरे यांनी मांडल्याचं कळतंय। त्यामुळे पटेल आणि तटकरे यांच्या वादामुळे मंत्रिपद लटकलंय की जागा वाटपात माघार घेणारे अजित पवार खरंच कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम आहेत, हा खरा प्रश्न आहे। यामुळे मात्र अजित पवार गटाचं मंत्रिपद लटकलं असून मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला तूर्तास तरी स्थान नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।